नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अकोला जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल. चक्क 1.5 कोटींची इमारतच झाली गायब. मूर्तीच्या पुरात धक्कादायक प्रकार. सोमवारी पंचनामा. महापालिकेत लोकप्रतिनिधींचा राडा. अकोलेकरांनी व्यक्त केला तीव्र संताप. जगात ठरले अकोला दुसरे हॉट शहर. एप्रिलमध्ये 44 अंशासह तापमानाने गाठला उच्चांक. उष्णतेच्या लाटेत भीम जयंतीचा उत्साह. जय भीमच्या जयघोषाने अवघे शहर दुमदुमले. आता सविस्तर बातम्या. जिल्हा प्रशासनात खळबळ उडून देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. अकोल्याचे अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला जिल्हा खाण व क्रशर उद्योजक संघाचे अध्यक्षस्थानी असलेल्या तक्रारीनुसार मार्च 2024 मध्ये एका बैठकीनंतर अप्पर जिल्हाधिकारी गायकवाड यांनी बिजवे यांना फोन करून स्वतःसाठी 15,000 रुपये आणि संघटनेच्या इतर सदस्यांकडून दरमहा 5,000 रुपये खंडणीची मागणी केली होती. तक्रारदाराने असा आरोप केला आहे की पैसे न दिल्यास क्रशर प्लांटवर कारवाई करून काम बंद पाडण्याची धमकी गायकवाड यांनी दिली होती. या भीतीपोटी तक्रारदाराने 19 मार्च रोजी गायकवाड यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांना 15,000 रुपये रोख दिले होते. मात्र त्यानंतरही आरोपीने प्रत्येक सदस्यांकडून दरमहा 15,000 रुपयांची मागणी सुरूच ठेवली आणि नायब तहसीलदार व इतर कर्मचाऱ्यांमार्फत क्रशर प्लांटवर तपासणीच्या नावाखाली दबाव वाढवण्यास सुरुवात केली. सततच्या जाचाला कंटाळून आणि संघटनेच्या सदस्यांच्या पाठिंब्याने विवेक बिजवे यांनी अखेर पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी या प्रकरणी खालील कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. एका वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांवर अशा प्रकारे भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाल्यामुळे अकोला जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली आहे. एखाद्या वस्तूची चोरी होणे सामान्य आहे, मात्र चक्क 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून उभी राहिलेली 1.5 कोटींची इमारतच गायब झाल्याचा खळबळजनक प्रकार मूर्तिजापूर तालुक्यात समोर आला आहे. 1.5 कोटींची इमारत गेली कुठे असा संतप्त सवाल विचारत आमदार हरीश पिंपळे यांनी प्रशासनाला धारेवर धरले असून आता ही इमारत शोधण्यासाठी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. सन 2022 ते 23च्या 15व्या वित्त आयोगांतर्गत हातगाव तालुका मूर्तिजापूर येथे एका भव्य सभागृहाचे बांधकाम मंजूर करण्यात आले होते. कागदोपत्री या कामासाठी निधी खर्ची पडला असून कंत्राटदाराला बिलही अदा करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र प्रत्यक्षात हे सभागृह कुठे बांधले गेले आहे याची कोणतीही माहिती किंवा ठिकाण समोर येत नाहीये. एका वजनदार नेत्याच्या वरदहस्ताने ही इमारत केवळ कागदावरच राहिली की काय, की इतरत्र कुठे नेल्या गेली अशी शंका आता उपस्थित केली जात आहे. मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार केली होती. 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून होणाऱ्या या कामाची माहिती वारंवार मागूनही प्रशासनाकडून ती दिली जात नव्हती. अखेर आमदारांनी 1.5 कोटींची इमारत नेमकी गेली कुठे असा सवाल उपस्थित केल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली आहे. आमदारांच्या तक्रारीची दखल घेत मूर्तिजापूर तहसीलदार यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी कंबर कसली आहे. त्यांनी 13 एप्रिल 2026 रोजी एक तातडीचे पत्र काढून संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सोमवार 15 एप्रिल सकाळी 11 वाजता हातगाव ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहे. या शोध मोहिमेसाठी आणि पंचनाम्यासाठी मूर्तिजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता इतकेच नाही तर हातगावचे सरपंच, सचिव, तलाठी आणि पोलीस पाटील यांनाही उपस्थित राहण्याचे आदेश दिले गेले आहे. 1.5 कोटी रुपयांचा निधी खर्च होऊनही इमारतीचा थांगपत्ता लागत नसल्याने जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
इमारत खरंच अस्तित्वात आहे की कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा निधी हडप करण्यात आला, हे आता 15 एप्रिलच्या पंचनाम्यादरम्यान स्पष्ट होईल. या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून ती 1.5 कोटींची इमारत शोधण्याचे मोठे आव्हान सर्वांसमोर आहे. सोमवारी अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात झालेला राडा आणि त्यानंतर सभापती विजय अग्रवाल आणि नगरसेवक सागर भारुका यांच्यातील वाद अकोल्यात चर्चेला गेला आहे. दरम्यान या वादात महापौर व महिला नगरसेवकांसमोर शिव्यांनी वातावरण चांगलेच गरम झाले आहे. यावर आज अकोलेकरांनी तीव्र संताप व्यक्त केला. पाहूया आमचे प्रतिनिधी विक्रम शर्मा यांचा आढावा. में स्थायी समिति में जो हंगामा हुआ, जो झगड़ा हुआ, गाली गलौज तक हुआ, क्या कहना चाहेंगे? मुझे तो वो बिल्कुल अच्छा नहीं लगा. अपन ने जो नागरिकों को चुन के दिया है, पब्लिक ने चुन के दिया है, उन्होंने इस तरीके का वहाँ पर व्यवहार नहीं करना चाहिए, क्योंकि इसके लिए अपनी अकोला की प्रतिष्ठा और उन लोगों की प्रतिष्ठा ये सब धूल मिट्टी में मिल जाती है. वहाँ बैठ के निर्णय लेना चाहिए. गाली गलौज या फिर एक में के ऊपर आंग पे आना ये कोई ठीक बात नहीं है. दोनों तरफ से दोनों पार्टियाँ हो या सभी मेंबरों से मेरी नम्र विनंती है कि उन्होंने इस तरह के अभद्र शब्द न वापरना है, न कुछ करना है. इससे मीडिया में अकोला के अंदर सब तरफ थू हो रही है, ये मैं चाहता हूँ. और सत्ता पक्ष के सदस्य जिस तरीके का खेल खेल रहे हैं पूरे गांव को बेचने का, ये सब पैसों की लड़ाई है और इसके अंदर किसी जन सामान्य से कोई रिलेटेड कोई बात है ही नहीं. हम ऐसे व्यक्ति ने जिसने यानी विधायकी का चुनाव लड़ा, चुनाव हारने के बाद में उसकी जो अभद्र भाषा है उसका मैं तीव्र निषेध करता हूँ. स्थायी समिति का वो भी सदस्य है ना, इसीलिए गया था ना. और उसकी बात की किसी प्रकार की कोई दखल नहीं ली जाएंगी, किसी प्रकार का रिकॉर्ड पे नहीं लिया जाएगा. यानी ये सब क्या है, यानी कोई लोकतंत्र तो है ही नहीं. यानी सीधा सीधा तानाशाही वाला विषय हो गया. वो कल सागर भारुका को निलंबित किया. अकोले का विकास 40 साल से कुछ भी नहीं हो रहा ना. कोई रोड का काम होता है, देखो ये रोड कैसे बनेगा, कहीं पे कुछ काम नहीं होता. ये आपस में लड़ाया करते, ये कमेटी का पैसा जाता कहाँ पे कुछ समझते नहीं. टैक्स बढ़ा रहे, टैक्स तो सब लोग भर ही रहे ना. टैक्स में सर्विस क्या है, ये देखो कचरा पड़ा रहता साहब. क्या कर रहे हैं ये लोग, आपस में लड़ाई कर रहे, उसको निलंबित कर दे, उसको नहीं. और पैसा जा रहा का फिर कमेटी का. क्या वो उचित है आपको लगता है? झगड़ा करना गलत है, कैसे आपस में करने को ना, गाली गलौज नहीं करने को ना. कर्मचारी है वो, अच्छे सीखे हुए लोग हैं, यानी कि अनपढ़ गवार नहीं है, वो उसको गाली दे रहा, उसको गाली दे रहा, ऐसा नहीं होने को ना. समझदारी से काम करने को ना. सभा में जो हंगामा हुआ उसका हम निषेध करते हैं. निषेध इसलिए करते हैं कि जो हम लोगों को चुन के भेजते हैं इसलिए भेजते हैं कि वहाँ जनता की आवाज़ उठा सके. लेकिन जो सत्ता में बैठे हुए हैं उनका भी काम है, जो विपक्ष सवाल कर रहा है तो उसका जवाब देना, ना कि गालियाँ देना. जबकि वो दोनों विपक्ष नहीं है, वो तो एक ही साथी है. स्थायी समिति में जो अभद्र भाषा का उपयोग किया गया, वहाँ पर महिला भी थी, गाली गलौज वाला वातावरण वहाँ पर तैयार हुआ. और हमारे तो दोनों ही विरोधी है, भाजपा भी विरोधी भी है और शिवसेना शिंदेगढ़ भी विरोधी है. हमारा ऐसा मानना है कि ये सब प्रकार चल रहा था उस समय बाजू में महापौर थी. एक तरफा न्याय क्यों, गाली गलौज दोनों पक्ष वालों ने किया. स्थायी समिति सभापति ने भी किया और सदन के सदस्य ने भी किया. तो एक ही सदस्य को वहाँ से निलंबित क्यों किया गया. इनको जो ठराव पास करना है पूरे अकोला शहर के अंदर, जो इन्होंने भूखंडों के ऊपर जो भी इनके गणित जमा के बैठे हैं, इनको बस इसको निलंबन करो, उसको निलंबन करो, मुद्दों को भटकाकर इनको इनका साध्य साधना है, बस और कुछ नहीं इसके पीछे. मैं तो उसके लिए कहना चाहूँगा कि मेरे लिए तो बहुत शर्म की बात है. मैंने जो सुना वहाँ पर कि सभा के अंदर हमारे शहर की महिला महापौर बैठी हुई थी और वहाँ पर जो नगर सेवक चुन कर आए हैं, इनको स्कूल में पढ़ना चाहिए कि महिलाओं के सामने कैसी बात करना चाहिए, किस लहजे में बात करना चाहिए. ये तो यानी सभा नहीं थी, ये अखाड़ा होगा एक तरीके के. ये अखाड़े के अंदर कुश्ती खेली जाती है और उसमें अपशब्द बोला जाता है. यहाँ पर मुद्दा उठाया जाता है कि जो मजलूम लोग हैं, जो इलाके में गंदगी है, जो इलाके में पानी नहीं आ रहा है, यानी समस्या उठाने की जगह है. वहाँ पर ये लोग गालियाँ गलौज कर रहे हैं. इनको समझना चाहिए और मेरे हिसाब से तो उन्हें डबल से स्कूल पढ़ना चाहिए जाकर. अपशब्द पकड़े कि बाहर निकल, मैं तेरे को बताता, बाहर निकल, तू मेरे को बताता. अरे यहाँ खड़ा है क्या? अरे अपने तमीज़ लाओ. इतना बड़े अहदे पे तुम्हारे को बैठाए, ये बदतमीज़ी से चाले क्यों कर रहे? महिला वहाँ पर बैठी है, आपको समझना चाहिए.
ये तो अब यहाँ के जो लोगों ने ऐसी सरकार चुन के दी है तो उनको तो ये भुगतना ही पड़ेगा। अब ये लोग समझना चाहिए कि अपने ऐसी सरकार को चुन के लाना नहीं चाहिए जो अपने नुकसान के लिए बैठी हुई है। आज हमारे घरों में नल का टैक्स देखो आसमान छू रहा, घर का टैक्स जहाँ पर लोगों के 650 रुपये घर का टैक्स था, आज देखो 1500 रुपये 2000 रुपये टैक्स आ रहा है। ये तो गरीबों के लिए सरकार नहीं है, ये गरीबों को उसमें हम जनता बता देंगे कि अब क्या करना चाहिए। देखिए, सबसे पहले तो मैं आपको ये बताना चाहूँगा कि अकोला महानगर पालिका के अंदर में जनता ने सत्ताधारियों को उनकी सही पहचान बताई है। सत्ताधारियों को जितना भी मामला था पहले, जितनी उनकी सीटें थी, अभी बहुत ज़्यादा कम है सीटें। अब जैसे तैसे करके इन्होंने आपस में तड़जोड़ करके अपने विरोधियों को अपने खैमे में लाकर उन्होंने सरकार बनाई। एक आदमी जब आपसे जनता के हित में बात कर रहा है, आप ही के खैमे का आदमी, तो आप उसी को जो है तो बुरा भला कहकर उसको गालियाँ दे रहे हैं, उसको कोई कुछ कह रहे हैं, आप शब्द कह रहे हैं जो कि हम ऐसी बात अपने घर के अंदर में अपने घर की महिलाओं और बच्चों के सामने नहीं कर सकते। अकोल्याचे तापमान दररोज वाढत आहे। मंगळवारी 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। या उन्हाळ्यातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान ठरले आहे। विदर्भात तापमानाचा उच्चांक ठरत आहे। सोमवारी अकोल्यात 43.8 अंश तापमान होते। येत्या काही दिवसात उष्ण हवामान राहणार आहे। तापमान 45 अंशांवर जाऊ शकते, त्यामुळे काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। उष्णतेची लाट पाहता सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे। अकोल्याच्या तापमानाने अखेर 44 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला। 3-4 दिवसांपासून तापमान दररोज वाढत आहे। सोमवारी अकोला शहरात 43.8 अंश तापमान होते। शनिवारी 42 अंश तापमान होते। या भागात सूर्य आग ओकत आहे। सकाळपासून रणरणत्या उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे। सायंकाळी उशिरापर्यंत वातावरणात उष्णता जाणवते। आणखी काही दिवस उष्ण तापमान राहण्याची शक्यता आहे। काही शाळांनी उन्हाळ्याची सुट्टी दिली आहे, तर अनेक कोचिंग क्लासेस भर दुपारी सुरू असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य तो निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अकोला शहरासह विविध जिल्ह्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। अशोक वाटिका तसेच शहराच्या विविध भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मानवंदना देण्यात आली। अतिशय उत्साही वातावरण होते। युवकांनी रॅली काढून जल्लोष केला। जय भीमचा जयघोष ठिकठिकाणी करण्यात आला। अशोक वाटिकेत आरआरसी नेटवर्कने लाईव्ह प्रसारण केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी रात्रीपासूनच शहरात जयंती सोहळ्याची तयारी सुरू होती आणि मंगळवारी सकाळपासून अशोक वाटिका तसेच शहराच्या विविध भागात जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले। लॉर्ड बुद्धा संघ आणि सार्वजनिक बुद्ध जयंती समारोह समितीच्या वतीने शोभायात्रा काढण्यात येणार आहे। शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत अशोक वाटिकेत सांगता करण्यात येईल। विविध देखावे यामध्ये सामील होतील अशी माहिती देण्यात आली। दुपारी युवकांनी मोटारसायकल रॅली काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले। अशोक वाटिकेतील रॅलीची सांगता झाली। अशोक वाटिका परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे। तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती, पुस्तके तसेच विविध साहित्य या ठिकाणी उपलब्ध होते। तसेच विविध स्टॉल लावले होते। जुने आरटीओ कार्यालयाजवळ रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। अनेकांनी रक्तदान केले। विविध उपक्रमाद्वारे महामानवाला अभिवादन करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाशिम जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नागरिक मोठ्या संख्येने बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सहभागी होत आहेत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहाने साजरी होत आहे। वाशिम शहरामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा मोठा उत्साह बघायला मिळाला। स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मोठ्या प्रमाणात नागरिक डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत। सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी आकर्षक सजावट करण्यात आली आहे। दरम्यान बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील नालंदा नगर येथून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले। या मिरवणुकीत भीम अनुयायांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला। डीजेच्या गाण्यांच्या तालावर तरुणाई थिरकताना दिसली, तर लेझिम पथकानेही आपल्या आकर्षण सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। मिरवणुकीदरम्यान परिसरात जय भीमच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते। बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाशिम शहरासह जिल्ह्यात उत्साह, जल्लोष आणि सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र पाहायला मिळत आहे।
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी इरविन चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले. सोमवारी रात्रीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. अमरावती शहरातील प्रत्येक चौकात जागोजागी फ्लेक्स लावण्यात आले होते, तर इरविन चौक परिसरात आंबेडकरी साहित्यांची दुकाने सजली होती. ठिकठिकाणी गल्ली मोहल्ल्यातून लोक मिरवणुकीने येथे येत होते. याप्रसंगी खासदार बळवंत वानखडे, खासदार अनिल बोंडे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, आमदार सुलभा खोडके, आमदार संजय खोडके, माजी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, माजी खासदार अनंत गुढे, महापौर श्रीचंद तेजवाणी, भाजप जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे, रिपाई नेते डॉक्टर राजेंद्र गवई, रामेश्वर अभ्यणकर, आमदार प्रवीण तायडे, आमदार राजेश वानखडे, उद्योजक चंद्रकुमार जाजोदिया, बबलू शेखावत, विलास इंगोले, शिवसेना नेत्या प्रीती बंड यांच्यासह सर्वच पक्षाच्या नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. आजूबाजूच्या सर्व परिसरातील आंबेडकरी विचारांची जनता, सर्व जाती धर्माची दरवर्षीच या इरविन चौकात येऊन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहत असते. आज तुम्ही जो जनसागर पाहत आहे तो दरवर्षीपेक्षा सुद्धा मोठा आहे आणि ही जयंती लोक येऊन बाबासाहेबांना अभिवादन करून साजरी करत असतात. या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. सोमवारी महानगरपालिकेची महासभा पार पडली. या सभेत सीमावृद्धी क्षेत्रातील प्रभागांमधील पाणीटंचाई निवारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवण्याबाबत चर्चा सुरू होती. या चर्चेत सहभागी होत शिवसेनेचे नगरसेवक मनोज पाटील यांनी आपल्या प्रभागातील पाणी प्रश्नावर जोरदार आवाज उठवला. नगरसेवक मनोज पाटील यांचा प्रभागही विस्तारित क्षेत्रात येत असल्याने त्यांनी महासभेत आपली बाजू मांडताना प्रभागातील पाणी समस्येवर लक्ष केंद्रित केले. त्यांनी मागणी केली आहे की त्यांच्या प्रभागात ग्रामपंचायत काळात टाकलेली पाईपलाईन अत्यंत जुनी आणि कमी व्यासाची आहे. प्रभागातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी ही पाईपलाईन अपुरी पडत आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठी आणि नवीन पाईपलाईन टाकण्यात यावी. याशिवाय हा प्रभाग जेव्हा ग्रामपंचायतीमध्ये होता तेव्हा बांधलेली पाण्याची टाकी आताच्या नागरिकांना पूर्णपणे पाणीपुरवठा करू शकत नाही, कारण त्यावेळी लोकसंख्या आणि आजची लोकसंख्या यामध्ये मोठा फरक आहे. परिणामी नागरिकांना 8-8 दिवस पाणी मिळत नाही. त्यामुळे या प्रश्नांवर लवकरात लवकर निर्णय घेऊन ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लावावी अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्या या मागणीचे खुद्द महापौरांनी कौतुक केले आणि ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले. हद्दवाढीचा नगरसेवक असताना आमच्या इथं पाणी टंचाईचा खूप प्रॉब्लेम येतो. त्याचं कारण असं आहे की जे आमची जो हद्दवाढ झालेला तो ग्रामीण भाग होता आणि ग्रामीण भाग हा नाविन्यानं हद्दवाढमध्ये समाविष्ट करून तो महानगरपालिकेत घेण्यात आला. परंतु जेव्हा तो ग्रामीण भाग होता तेव्हा ग्रामीण भागा असताना तिची जी लोकसंख्या होती, समजा उदाहरणार्थ आयुक्त साहेब 500 लोकसंख्या असतील तर त्या हिशोबानं 500 लोकसंख्यांना पाणी पुरवठा कसा होईल तर त्या हिशोबाने तिथं टाकीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि आज तिची लोकसंख्या जर आपण पाहतो, उदाहरणार्थ सांगत आहे मी, जवळपास 500हून जवळ 2000 झालेली आहे आणि सुखसुविधा तेच आहेत. म्हणजे बोलायचं कारण असं आहे की 500 लोकांना पाणी पुरवण्याची टाकी हे 2000 लोकांपर्यंत पाणी कसं पुरवणार, हा एक माझा इथं महत्वाचा विषय आहे. आणि ग्रामपंचायतमध्ये जे काम झालं होतं, ग्रामपंचायतच्या वेळेत जे काम झालं होतं तेव्हा एक साधे PUCचे पाईप तिथे टाकण्यात आलेले होते. त्या पाईपलाईनचा प्रॉब्लेम असा आहे की थोडंसंही जर आपण कॉक खोलला किंवा प्रेशर वाढवलं पाण्याचं की टचकन तिथं लिकेज होते आणि एक लिकेज झाल्यानंतर जवळपास 4 ते 5 दिवस ते लिकेज काढण्याचं काम चालू होते. म्हणून ते पाणी पुरवठा जवळपास 8-8, 10-10 दिवस उशिरा होतो. म्हणून सर्वात आधी माझी मागणी अशी आहे की तिची पाईपलाईन एखाद्या योजनेमध्ये बसून आपण ते पाईपलाईन तिची बदलावी. मी हद्दवाढीचा नगरसेवक आहे, हद्दवाढीसाठी भरपूर निधी आलेली आहे, परंतु तिथं अजूनही पाण्याची समस्या असून आम्हाला या मंचावर येऊन पाण्याची समस्यासाठी, नागरिकांच्या समस्येसाठी विषय मांडावा लागत आहेत. हे अतिशय दुःखाची गोष्ट आहे. मी तुम्हाला वारंवार हे सांगत आहे की तिथं येऊन आपण एक सर्वे करावा,
जे हद्दवाढ झालेलं आहे, हद्दवाढी भागात तर मी म्हणतो ना, महापौर ताई, आयुक्त साहेब, उपमहापौर साहेब यांनी सर्वांनी एक सर्वे करावा आणि तिथे येऊन पाहणी करावी. पाहणी केल्यानंतर खरंच काय त्रास तिथे लोकांना होत आहे ते आपल्याला माहीत पडेल. तिथचे जे कर्मचारी आहेत ते व्यवस्थित काम करत आहे नाही आहे, या सर्व गोष्टीकडे आपल्या भागातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून त्याच्याकडे लक्ष देऊन ते काम पूर्ण करावे. आणि माझ्या मागण्या हे फक्त मागण्या न समजून त्या लोकांचे हाल अहवाल समजून, त्या लोकांचा त्रास समजून आपल्या कागदावर आपण उतरावे आणि हेच प्रत्यक्षात त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या प्रभागात ते काम उतरवावं, ही माझी तुम्हाला सर्वांना इथं विनंती आहे. मनोज भाऊ, तुम्ही मला वारंवार म्हटलं होतं की महापौरताई तुम्ही आमच्या प्रभागात येऊन समस्या बघा, तर मी आले होते तिथे आणि आता नक्कीच त्याचं निवारण करू आपण. माझी नदी माझी जबाबदारी, या धर्तीवर माझा प्रभाग स्वच्छ प्रभाग हे अभियान अकोला भाजपच्या वतीने राबविण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात आजपासून करण्यात आली. या उपक्रमामध्ये अकोला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त अकोला महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्या संकल्पनेतून अकोला शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोरणा नदीच्या स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. स्वच्छता अभियानामध्ये भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकेकाळी जलकुंभीने वेढलेली मोरणा नदी आता मोकळा श्वास घेताना दिसत आहे. मोरणा नदीच्या स्वच्छतेकरिता पोकलँड मशीन, जेसीबी तसेच अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून नदीमधील जलकुंभी काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मोरणा नदीतून जलकुंभी काढण्याचे काम अकोली जहागीर, लक्झरी बसस्थानक, रामसेतू पूल व इतर ठिकाणी सुरू आहे. याचबरोबर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तसेच आमदार रणधीर सावरकर यांच्या वाढदिवसानिमित्त अकोला महानगरात सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारे विविध उपक्रमास सुरुवात करण्यात आली. या संयुक्त मंगल पर्वाच्या पार्श्वभूमीवर माझा प्रभाग स्वच्छ प्रभाग हे अभियान सुद्धा राबवण्याचा संकल्प अकोला महानगर भाजपने सुरू केला आहे. महानगरातील नागरिकांचे आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षण या उद्देशाने हे अभियान सातत्याने राबविण्यात येणार असून यासाठी नागरिक आणि प्रशासनाने सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. शहरवासियांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन महापौर सौ शारदा रणजित खेडकर, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, उपमहापौर अमोल सुधाकर गोगे, सभागृह नेते पवन महल्ले, भाजपचे शहराध्यक्ष जयंत मसने यांनी केले आहे. पार्टीच्या स्थापना दिवसानिमित्त आम्ही मोरणा नदीचं सफाई अभियान सुरू केलेलं आहे. नदी पूर्ण होईपर्यंत ते सफाई अभियान करायचं आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. या निमित्त भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय रणधीरभाऊ सावरकर पक्षप्रतोद यांच्या वाढदिवसानिमित्तसुद्धा आम्ही आता वार्डात साफसफाईचं अभियान करणार आहे. आज त्याचा आम्ही पहिल्यांदा शुभारंभ केलेला आहे आणि हे पूर्ण शहरामध्ये हे अभियान आम्ही राबवणार आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आणि आमचे नेते आदरणीय रणधीरभाऊ सावरकर यांच्या वाढदिवसानिमित्त माझा प्रभाग स्वच्छ प्रभाग ही मोहीम आम्ही राबवत आहे आणि आपलं अकोला शहर हे स्वच्छ होईपर्यंत आमची ही मोहीम चालूच राहणार. जय श्रीराम. सर्व अकोलेकरांना माझा नमस्कार. आज पूर्ण साफसफाईचा आज 8वा दिवस आहे. आपण मागे पाहू शकता किती कठीणाईने हे काम सुरू आहे. आज 8व्या दिवशी अकोलेकरांच्या मोरणा नदीच्या उत्स्फूर्त सहभागासाठी मी सर्व अकोलेकरांचे धन्यवाद मानतो. अकोलेकरांना आज मी सांगू इच्छितो की आज 8व्या दिवशी मोरणा नदीच्या पात्रामध्ये किमान 5 ते 5.5 किलोमीटरचं साफसफाईचं अभियान आज राबवण्यात आलेलं आहे, पूर्ण आलेलं आहे. मी अकोल्याच्या जनतेला पुन्हा आवाहन करतो की त्यांनी आपल्या शहराला कचरामुक्त बनवण्यासाठी एक संकल्प घेण्याची आवश्यकता आहे. मी या नदीपात्रामध्ये कचरा करणाऱ्या लोकांनाही आवाहन करतो की त्यांनी या नदीपात्रामध्ये कचरा करू नये आणि आपल्या परिसराला साफ ठेवून एक अकोलेकरांसाठी स्वच्छ अकोला, सुंदर अकोला करावा. माननीय रणधीरभाऊ सावरकर यांच्या नेतृत्वात श्री अनुपजी धोत्रे, विजयजी अग्रवाल, जयंतजी मस्ते साहेब, आपल्या महापौर मॅडम खेडकरताई यांच्या मार्गदर्शनात आपलं मोरणा नदीचं साफसफाई अभियान इथे सुरू आहे. गेल्या 8 दिवसापासून अथक परिश्रमाने
5 ते 5.25 किलोमीटरपर्यंत मोरणा नदीची सफाई झालेली आहे. मी अकोलेकरांना पुन्हा हात जोडून विनंती करतो की त्यांनी आपल्या शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी, कचरा मुक्त करण्यासाठी अशा प्रकल्पांना उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. अशाच प्रकारे समोरही आपण स्वच्छता मोहीम राबवत राहू. धन्यवाद. जय श्रीराम. अकोटमधील संत शिरोमणी सावतामाडी स्मारक फुले चौक सोमवार वेस येथील क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले उत्सव समितीच्या पुढाकाराने तरुणांनी 11 एप्रिलला थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रा काढली. संत शिरोमणी स्मारकातील संत सावता ज्योतिराव फुले व आई सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन, हार अर्पण समाज बांधवांनी केले. फुले प्रेमींनी पुष्पहार वाहिले. क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले उत्सव समितीच्या पुढाकाराने सायंकाळी नंदिकेश्वर मंदिर प्रांगणातून सजवलेल्या रथावर ज्योतिराव फुले यांची प्रतिमा विराजमान होती. अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल माळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत जय ज्योती जय क्रांतीच्या जयघोषामध्ये आरंभ झाला. एक था माडी लाखाचा भारी या बहारदार गीतावर फुलेप्रेमी तरुणांनी नृत्याचा आनंद घेतला. सोमवार वेस येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विहारमध्ये पूजन व पुष्पहार वाहिले. नंदकिशोर महिला व्यायाम शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थिनीचे चित्तथरारक लाठीकाठी, तलवारबाजी, अग्नीच्या गोळ्यांचे प्रात्यक्षिक, पथनाट्य, वेशभूषा आकर्षण ठरले होते. शहरांमधील विविध चौकांमध्ये मिरवणूक, रथाचे पूजन व पुष्पहार फुलांनी उधळण करण्यात आली. गवडीपुरा येथे नगरसेवक अमोल पालेकर, नगरसेवक जितेश बरेठिया, नगरसेवक चैतन मर्दाणे, राजेश नागमते यांनी उत्सव समिती पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. सर्वांना पाणी, लिंबू सरबत वाटप करण्यात आले. सोनू चौकात सक्षम सामाजिक संघटनेचे अनिकेत पोर्तले, बजरंग मिसळे, शुभम गावंडे, पवन माकोडे यांनी आयोजकांचे स्वागत केले. समाज बांधवांचा आयोजनात सहभाग होता. महात्मा ज्योतिबा फुले यांची 119वी जयंतीनिमित्त आज अकोटमध्ये भव्य रॅलीचं आयोजन केले होते. आयोजनामध्ये आज नंदिकेश्वर महिला व्यायामशाळा यांनी सहभाग घेऊन चौकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यायामशाळेचे प्रयोग दाखवून, त्याचबरोबर चौकामध्ये गावकरी मंडळींनी महात्मा फुले यांच्या रॅलीचे स्वागत केले. काही ठिकाणी सत्कारसुद्धा करण्यात आले. त्याचबरोबर शोभायात्रेची सुरुवात हे नंदिकेश्वर मंदिरा प्रांगणातून झाली आणि महात्मा फुले चौकामध्ये अकोटचे ठाणेदार साहेब यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. घातलेल्या राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त आमच्या अकोटमध्ये भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रेमध्ये नंदिकेश्वर महिला व्यायाम प्रसारक मंडळ हे प्रमुख आकर्षण ठरले आणि सर्व माळी समाज बांधव आणि अकोट शहरातील माननीय ठाणेदार यांच्या हस्ते पूजन करून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली आणि मिरवणुकीमध्ये शहरातील सर्व नागरिकांनी ठिकठिकाणी पाणी वाटप, सरबत वाटप आणि मिरवणुकीचे स्वागत हे चांगल्या प्रकारे केले आणि आजची ही मिरवणूक सर्वांगीपते चांगल्या प्रकारे आणि उत्साहात खूप हजारोच्या संख्येने समाज बांधव हजर असताना पार पडली. अकोला महानगरपालिकेच्या अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागांतर्गत 14 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीत अग्निशमन सेवा सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. महानगरपालिकेच्या अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागाद्वारे सेवा सप्ताह आयोजित केला जातो. महानगरपालिकेच्या या विभागात एक मुख्य अग्निशमन केंद्र आणि एक आपत्ती व्यवस्थापन केंद्र समाविष्ट आहे. शहरात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्तीच्या वेळी सेवा देण्यासाठी कर्मचारी सदैव सतर्क असतात. आतापर्यंत अग्निशमन विभागाने आगीच्या शेकडो घटनांमध्ये यशस्वी कामगिरी केली आहे. अलीकडे सिटी कोतवाली जवळील 4 दुकानांना लागलेली आग विझवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले होते. शहरात झालेल्या आगीच्या घटनांमध्ये जवानांनी लाखो रुपयांची मालमत्ता वाचवली आहे. केवळ आगच नव्हे तर विहिरीत, खड्ड्यात पडलेले किंवा झाडावर अडकलेले शेकडो पक्षी आणि प्राण्यांचे प्राण वाचवण्याचे कार्यही या विभागाने केले आहे. अग्निशमन विभागाने आतापर्यंत अनेक संस्थांचे फायर ऑडिट पूर्ण केले असून इतर आणीबाणीच्या प्रसंगातही मोलाचे मदत कार्य केले आहे. वाशिम जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून पाण्याचा प्रश्न आता गंभीर स्वरूप धारण करत आहे. विशेषतः रिसोड तालुक्यातील आसेगाव परिसरात परिस्थिती चिंताजनक बनली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पाण्याची मोठी टंचाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रिसोड तालुक्यातील आसेगाव परिसरातून वाहणारी पैनगंगा नदी हळूहळू आटत आहे. नदीवरील कोल्हापुरी बंधारेही पाण्याअभावी पूर्णपणे कोरडे पडले आहेत. ग्रामीण भागातील जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच चाऱ्याची टंचाई असताना आता पाण्याची कमतरता वाढल्याने शेतकरी आणि पशुपालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. काही गावांमध्ये परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की शेतकऱ्यांना लांबवरून पाणी आणावे लागत आहे. विहीर आणि बोरवेलमधील पाणीही झपाट्याने कमी होत आहे. उन्हाळ्याचे अजून 2 महिने बाकी असल्याने पुढील काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, तसेच शेतकरी आणि पशुपालकांना मदत करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. आपण पाहतात ही पैनगंगा नदी आहे. पावसाळ्यामध्ये ही दुथडी भरून वाहणारी पैनगंगा. या वर्षामध्ये याच पैनगंगेने आमच्या दोन्ही थडीच्या शेतकऱ्यांचं पिकाचं अतोनात नुकसान केलं. तीच पैनगंगा आज कोरडी पडल्यामुळे आमच्या रब्बी पिकाचं सुद्धा नुकसान करणारी हीच ती पैनगंगा नदी. आज तुम्ही या पैनगंगेमध्ये पाहता पाण्याचा कुठेही थेंबही शिल्लक राहिलेला नाही. आज असा प्रश्न आम्हाला गावकऱ्यांना पडलेला आहे, शेतकऱ्यांना पडलेला आहे की आमच्याजवळ जे गुरंढोरं आहेत हे आम्ही पाणी पाजायला न्यायचे तर कुठे. जर पाणी पाजण्याकरता आम्ही JCBने थोडासा गड्डा घेतला तर तात्पुरतं थोडंसं पाणी येते, तेवढ्या वेळापुरती त्या गुरांची तहान भागते. असे बरेचसे आशेगावमधले काही शेतकरी आहेत की त्यांनी या पाण्याअभावी आपले गुरं पाहुण्या रावण्याकडे पाठवलेले आहे. हा जो कोल्हापुरी बंधारा आहे, हा कोल्हापुरी बंधारा आमच्या काहीही उपयोगाचा आज रोजी तरी ठरत नाही. पाटबंधारा विभागाकडे गेलं तर पाटबंधारे विभाग सांगते की जलसंपदा विभागाकडे जा. जलसंपदा विभागाकडे गेलं तर ते सांगतात आमच्याकडे नाही. मला सांगा, आम्ही जायचं तर कोणाकडे जायचं? आमचा प्रश्न आम्ही मांडायचा तर कुणाकडे मांडायचा? मायबाप सरकारला आमची एवढीच विनंती आहे, कृपया आपण या आमच्या या प्रश्नाकडे लक्ष देऊन काहीतरी नियोजन करून आम्हाला आमच्या गुराढोरांना, आमच्या मुलाबाळांना पाणी मिळेल याची व्यवस्था करावी, एवढी मी नम्र विनंती शासनाला करू इच्छितो आहे, संबंधित अधिकाऱ्यांना करतो आहे. शासनाचा ढिसाळ कारभार असा म्हणावा लागेल की आमच्या इथे कोल्हापुरी बंधारा आहे. कोल्हापुरी बंधारा असून त्याची योग्य ते निगा राखली ते करत नाहीत. टायमावर गेट टाकत नाहीत. त्या गेट न टाकल्यामुळं पाणी कमी राहतं. पाणी नंतर पुढं मग आमच्या रब्बी पिकाला शेवटच्या गव्हाच्या एकदम पाण्याचा प्रश्न आमचा म्हणजे पाण्याअभावी आमचे गहू सुकू लागतात, वाळू लागतात. त्यामुळे तिथून आर्थिक नुकसान होते. पण आजची कंडिशन अशी झाली की गुराढोरांना पाणी नाही आणि नदीला पाणी नसल्यामुळं आमच्या गावामध्ये जे बोरवेल आहेत, जे विहिरी आहेत, त्या पण त्याची पाणी पातळी खूप खालवलेली आहे. तरी शासनाला माझी अशी विनंती आहे की आमच्या कोल्हापूर बंधाऱ्याचं बॅरेजमध्ये रूपांतर करावे आणि नदीचं खोलीकरण करून जेणेकरून भविष्यात पाणी साठा वाढेल, त्याच्यामुळे आमच्या गावचा पाणी प्रश्न सुटेल. भारतीय संविधान हे देशाच्या एकता अखंडतेचा पाया असून सक्षम व सुदृढ लोकशाही निर्माण करण्याचे कार्य भारतीय संविधानाने केले आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा मीणा आज यांनी येथे केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या वतीने 8 ते 14 एप्रिल दरम्यान आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमात त्या बोलत होत्या. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मारुती वाठ, जिल्हा जात पडताळणी उपायुक्त अमोल यावलीकर, व्याख्यानत्या राजेश्वरी सोळंके यांच्यासह सामाजिक न्याय विभाग पुरस्कार प्राप्त पुरस्कारार्थी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी मीणा म्हणाल्या की भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अद्वितीय आहे. त्यांनी देशाला संपूर्ण जगाला आदर्शवत अशी राज्य संघटना दिली. त्यांचे लेखन कार्य व विचार संपूर्ण भारतीयांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येकाने वाटचाल केली पाहिजे. यावेळी इतर मान्यवरांचीही भाषणे झाली. अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमानुसार खून किंवा मृत्यू झालेल्या दिवंगत व्यक्तींच्या वारसाला नोकरी देण्याची तरतूद आहे. त्यानुसार पात्र व्यक्तींना नियुक्तीपत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले. विविध पुरस्कारांचे वितरणही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी, मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अकोला जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल. चक्क 1.5 कोटींची इमारतच झाली गायब. मूर्तीच्या पुरात धक्कादायक प्रकार, सोमवारी पंचनामा.
महापालिकेत लोकप्रतिनिधींचा राडा, अकोलेकरांनी व्यक्त केला तीव्र संताप. जगात ठरले अकोला दुसरे हॉट शहर. एप्रिलमध्ये 44 अंशासह तापमानाने गाठला उच्चांक. उष्णतेच्या लाटेत भीम जयंतीचा उत्साह. जय भीमच्या जयघोषाने अवघे शहर दुमदुमले. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,47,000 दर्शकांनी RRC युट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे युट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.